जयेश आणि अमित ओपनिंग पेयर आहे. समीर कमेंट्री करतोय. 8570. हॅलो. पहिला चेंडू आणि वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. बॉलरचं नाव काय? आतिश. आतिश आपल्या गोलंदाजीची आतिषबाजी करताना इथे पहिला चेंडू मात्र अतिरिक्त धावा वाईटच्या स्वरूपात. जयेश आणि पहिल्या बॉल नंतर दुसरा बॉल जो आहे तो कंट्रोलमध्ये टाकलेला आहे आतिशने. एक चेंडू एक धाव. दुसरा चेंडू घेऊन येत आहे आतिश. जयेश सामना करत आहे आणि हा उंच टोलावलेला चेंडू कीपरच्या दिशेने, पण इथे कॅच ड्रॉप. अत्यंत सोपा झेल असा म्हणता येण्यासारखा झेल होता तो कीपरच्या हातातून सुटलेला आहे आणि जीवदान जयेशला. पुढचा चेंडू सामना करेल अमित. आतिशचा आखूट टप्प्याचा चेंडू आणि तो लेग साईडला टोलावलेला आहे. एक टप्पा कॅच करत त्यांनी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. हॅलो. 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 स्कोअर झालेला आहे 5 धावा. तू मैमेमध्ये इथे रनआउटचा चान्स मिस आउट झालेला आहे आणि आपली विकेट वाचवली अमितने. सॉरी, इथे विकेट आहे. रनआउट. आउट आउट. पांगणोली आणि घोटेवाडी या संघामध्ये जो सामना चालू आहे, पांगणोली संघ हा फलंदाजी करतोय. एक महत्व विकेट गमावला गेलेला आहे. ते सलामीवीरसाठी आलेला फलंदाज जयेश. सांगितलं. नक्कीच जाऊया सामन्याकडे. थोडं समालोचनामध्ये बदल करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो रमेश, पांगणोली या संघाचा.
ओके, पांगणोली या संघाचा साजन आणि नेहरू या संघाचा कर्णधाराला विनंती करतो आपण स्टेजकडे यायचा आहे टॉस साठी. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो गोलंदाज आतिश. अवांतर धाव देतोय पांगणोली या संघाला आणि वाढती धावसंख्या होते पांगणोली या संघाची 6. रमेशला अचूक फलंदाजी करावी लागेल. नॉन स्ट्राईकला आहे तो अमित. अमित देखील चांगला ऑलराऊंडरची भूमिका नेहमी आपल्या संघासाठी नेहमी करत असतो. ओ काय गोलंदाजी करतोय, 120च्या स्पीडने गोलंदाजी करतोय तो आतिश घोटेवाडी या संघाकडून. कुठेही समजलं नाहीये तो रमेशला. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. अमित देखील मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. अचूक गोलंदाजी देखील करत असतो संघाकडून आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी. कारण आम्ही जिथे जिथे समालोचन केलं अमितने उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी देखील ठरलेला आहे. एक मालिकावीर देखील ठरला गेला होता गतवर्षी. अशीच गोलंदाजी फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी, ती म्हणजे अमितला. संघाची धावसंख्या झालेली 1 बाद 6 पांगणोली या संघाची. नवीन गोलंदाज येतोय राहुल. अतिशय जागा भरून काढण्यासाठी नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो राहुल. आणि स्ट्राईक एंडला सलामीवीर आलेला फलंदाज अमित, ज्याचा जर्सी क्रमांक 10 आहे, ते घालून खेळतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी. अचूक फलंदाजी करावी लागेल. गोटेवाडी या संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो राहुल. राईट मोर्द मारा करेल अमित. फुल टॉस मिळालाय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण आहे का? क्षेत्ररक्षणाकडे जातोय. 1 बाउन्स सीमारेषेकडे. 1 बाउन्स जातोय सीमारेषे पार. कणकणीत चौकार. एकदा डीजे चांगला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी देखील ठरला. आणि ज्याचा जर्सी क्रमांक 10 आहे त्याच अमितने आपला स्कोर बोर्ड देखील सजवलाय 10 या आकड्यावरती. ऑफसाईडला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. सीमारेषा पार जातोय काय, पण क्षेत्ररक्षण तैनात, कुठलीही चुकी केली नाहीये आणि डगआउट मध्ये पाठवलंय ते अमितला. मोठा हादरा बसलाय तो पांगणोली या संघाला. एकदा होऊन होते डीजे.
संघाची पांगनोली या संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 15. अचूक वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक फेकताच 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. एक चौकार, एक विकेट, एक वाईट डॉट आणि नंतर हा चौकार. अचूक फलंदाजी करावी लागेल ती दुर्गेशला आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. फुल टॉस मिळाला, त्याचा फायदा घेतोय काय नाही, पण चांगली गोलंदाजी केली, चांगला निर्धाव चेंडू टाकला तो राहुलने. गोटेवाडी या संघाकडून दुसरं षटक हाताळतोय. 5 चेंडू फेकले गेलेले आहेत आतापर्यंत. वैयक्तिक 5 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केले गेलेले आहेत. पांगनोली या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 15. फुल टॉस मिळाला, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, जातोय सीमारेषा पार, खणखणीत षटकार. डीजे डीजे थँक्यू. धाव संख्या झालेली आहे ती 21 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. कारण राहुलने पहिला चेंडू निर्धाव टाकला, पण ते म्हटलं जातं ना, बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. निर्धाव चेंडू टाकल्याच्या नंतर दुर्गेशने षटकार टाकला गेला. दुर्गेशने वैयक्तिक धाव संख्या ही त्याची 10 आहे आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती पांगनोली या संघाची 21. नवीन गोलंदाज तुषार. रमेशने आतापर्यंत वैयक्तिक 3 चेंडू घेतलेले आहेत, पण एकही धाव आतापर्यंत आपल्या संघासाठी कमावलेली नाही आहे. ती कमवावी लागेल, अचूक फलंदाजी करावी लागेल, अन्यथा दुर्वेशला स्ट्राईक द्यावी लागेल. दुर्वेश चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. कुठेतरी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, पण निर्धाव चेंडू टाकतोय चपलगिरीने तो तुषार. 10-12 पावलांचा रणअप घेऊन गोलंदाजी करतोय गोटेवाडी या संघाकडून. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक टाकतोय. फुल टॉस मिळाला होता, पण फुल टॉसचा फायदा घेताना स्ट्राईक दिली जाते ती दुर्गेशला, पण त्याची आत्महत्या केली जाते. चांगली फलंदाजी करत होता त्या रनर घेण्याची काही प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरला गेलाय तो पांगनोली संघाचा दुर्वेश. आणि बॅक टू पॅव्हलियन जातोय. एकदा होऊन जाते डीजे. दोन चेंडू फेकले गेले. 2 चेंडू मध्ये एक रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट घेतला, एक डॉट चेंडू काढला. चूक गोलंदाजी करतोय तो तुषार. आता दुर्वेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो सनी. शनीला अचूक फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. संघाची धाव संख्या झाली आहे ती 21-21. 3 लॉस. रमेश आणि सनी वर्चस्व करतोय गोलंदाजी मधून गोटेवाडी या संघाकडून तुषार. याच्यानंतर सेकंड इनिंगचे सामने चालू होतील. सनीला अचूक कुठेही समजत नाही. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला गेलेला आहे. ते गोलंदाज तुषार. पांगनोली या संघाची धाव संख्या होते ती 21. 3 लॉस 21. पांगनोली संघ. तुषार मात्र वर्चस्व करतोय आपल्या गोलंदाजी. स्टेप आउट खेळण्याचा, स्टेप ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय, यशस्वी होतात काय, त्यामध्ये देखील यशस्वी झालेत आणि स्पीड झाली. जातोय सीमारेषा पार, खणखणीत चौकार.
तुषार आणि खरोखर तो हुशार होता, चांगली गोलंदाजी केली होती, 3 चेंडू निर्धाव चेंडू टाकले होते, परंतु चांगला समाचार घेतला तो म्हणजे सनीने आणि चौकार लगावला गेला. संघाची वाढती धावसंख्या निवडली 25. पुन्हा एकदा पंचांना कवायत करायला होते, पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटचा इशारा, अंपायर अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. संघाची वाढती धावसंख्या होते ती 26. थोडस नियंत्रण मध्ये गोलंदाजी करावी लागेल ती तुषारला, कारण तुषारच्या गोलंदाजीवरती वैयक्तिक 5 ही धावसंख्या खर्च केली गेलेली आहे. अचूक गोलंदाजी करत होता तुषार, आपल्या नावाप्रमाणे हुशारगिरीने चांगली गोलंदाजी करत होता, पण सनीने चांगला समाचार घेतोय काय बघूया. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, पंचाने अचूक निर्णय दिलाय की आउट, बॅक टू डग आउट टू सनी. सनीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवतोय सुमित. या इनिंगचा शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या झालेली आहे ती 26. अचूक फलंदाजी करावी लागेल ती सनीला, सॉरी सुमितला. सनीची जागा भरून काढण्यासाठी सुमित. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो तुषार. शेवटचा चेंडू आहे इनिंगचा. काय समाचार घेतात, स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न केलाय, लेग साईडला क्षेत्ररक्षण तैनात आणि बॅक टू बॅलन्स जातोय. महत्वपूर्ण विकेट 2 त्याने घेतले गेलेत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 26. जिंकण्यासाठी घोटेवाडी या संघाला गरज आहे 18 चेंडू 27 धावा बनवायच्या आहेत. थोडस जिंकण्यासाठी 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. पांगणोली या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लाईनअप मध्ये शिस्तबद्ध संघ असं लाईनअप क्षेत्ररक्षणासाठी येतोय तो पांगणोली संघ. जिंकण्यासाठी घोटेवाडी या संघाला 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. त्यानंतर पांगणोली या संघाला विनंती करतोय टॉस साठी यायचं आहे. साजन कर्णधार, साजन नाहीतर श्रीधर, आपण टॉस साठी यायचंय मित्रांनो. याच्यानंतर आपला सेकंड इनिंगचे सामने होणार आहेत. गोटेवाडी या संघाचे 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत मित्रांनो. 2 सलामीवीर. नेवरुळ या संघाचा कर्णधार अवी याला विनंती करतो की पांगणोली या संघाचा साजन स्टेज कडे येतोय, तरी नेवरुळ या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचंय टॉस का बॉस करण्यासाठी. फास्ट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की आपल्या संघाचं थोडंसं फास्ट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 4:30 पर्यंत आपल्याला सामने नेवरुळ अवी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. नेवरुळ या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण जर कुठे आवाज ऐकत असाल तर क्विक फास्ट स्टेज. जो सामना चालू आहे तो पांगणोली आणि
घोटेवाडी या संघाचे 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे पांगनोली या संघाने. 18 चेंडू मध्ये 27 धाव संख्या करायची आहे ती घोटेवाडी या संघाला. नेहरू या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, अजिंक्य थोडंसं सहकार्य करायचं, आपण टॉस साठी यायचं आहे. पांगनोली हा संघ टॉस साठी आलेला आहे. वारंवार आपल्याला विनंती केली जाते आयोजकांच्या वतीने, तरी आपण स्टेजकडे यायचं आहे. कदाचित आयोजकांच्याकडून सूचना येते दुबईवरून खास आलेले आहे त्या टॉस साठी, तर थोडस नेहरू या संघाने विनंती केली जाते की आपण टॉस साठी यायचंय. कदाचित या टुर्नामेंट पाहण्यासाठी ते फ्लाईट देखील कॅन्सल करण्याच्या याच्यात लागलेत. कॅन्सल झाली तरी चालेल, पण ही टुर्नामेंट परिपूर्ण मी पाहून जाणार आहे. आणि जर दुबईवरून खरंच आला असाल तर स्पॉन्सरकी पण करून जाल ही आशा आहे आम्हाला. जाऊया मैदानाकडे. थोडेसे गमतीशीर विषय झाला तरी विनंती करतो घोटेवाडी या संघाकडून अमित आणि नॉन स्ट्राईकला आहे तो स्वप्नील आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो पांगनोली या संघाकडून रमेश. 18 चेंडू. नक्कीच क्रिकेटमध्ये मित्रांनो सांगतो सचिन तेंडुलकर सरांची कधीही आपण भंकच करू शकत नाहीये. क्रिकेटचा देव ज्या माणसाला मानलं जातं ना, त्या क्रिकेट खेळणाऱ्या माणसाला कधी कदाचित ते सण होत नाही, कारण क्रिकेटचं देव मानलं जातं आणि त्यांनी भारत देशाचं नाव रोशन केलं. कारण थोडीशी मिसफील्ड झाली आणि पहिला जातोय सीमारेषा पार, खणखणीत चौकार. नक्कीच पहिला चौकार मिळतोय. थोडस दडपण वाढेल ते पांगनोली या संघाला. कुठेतरी मिसफील्ड झाली. पांगनोली या संघ नेहरू या संघाला विनंती करतोय आपण टॉस साठी मित्रांनो थोडस सहकार्य करायचं आहे. अजिंक्य ओके आलाय, थँक्यू. एक चेंडू मध्ये शुभारंभ झाला तो चौकार. राणे संघाची धाव संख्या झाली आहे ती घोटेवाडी या संघाची 4. कुठेतरी कॅच घेण्याचा चान्स होता पण थोडीशी मिसफील्ड झाली कीपर कडून. कॅच चिवटा तो मॅच चिवटा. कॅच होती ती आतिशची पण थोडीशी मिसफील्ड झाली कीपर कडून. पण एक धाव घेण्यामध्ये रोखू शकलं नाही ते पांगनोली संघ. संघाची वाढती धाव संख्या होते ती 5. रमेश अचूक गोलंदाजी करण्यामध्ये देखील माहिर आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला गेलाय तो स्वप्नील. संघाची घोटेवाडी या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 5. अमितने थोडी स्ट्राईक चेंज केली. रनिंगचं जातोय कीपर कडून सीमारेषे पार, खणखणीत येतोय, मैदानाची कडा घेत जातोय चौकार. डीजे थँक्यू डीजे. पांगनोली या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सेकंड इनिंगचे सामने हे 2 षटकांचे असतील. सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. घोटेवाडी या संघाची धाव संख्या झाली आहे ती 9. अचूक गोलंदाजी फलंदाजी करतायत ते घोटेवाडीचे दोन्ही सलामीवीर फलंदाज आतिश आणि स्वप्नील. चांगला पहिल्या चेंडू घेतला आणि स्वप्नीलची बॅटची कडा घेता चौकार गेला. ओ ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, जाते सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवतोय का आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. पंच इशारा करतायत, चौकार सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 चौकार ज्याने आपल्या फलंदाजीतून ठोकला तो आहे घोटेवाडी या संघाचा फलंदाज स्वप्नील. तो 4 चेंडू मध्ये 3 चौकार लगावले गेलेले आहेत.
एक वनडी धाव संख्या रमेशच्या गोलंदाजीवर. पुन्हा बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी, चांगली गोलंदाजी पुनर्गम केलं आपल्या गोलंदाजीमधून. तीन चौकार लागल्यानंतर एक निर्धाव चेंडू देखील टाकलाय. वैयक्तिक पहिलं षटक, संघाकडून देखील पहिलं षटक. त्याच्यामध्ये 5 चेंडू फेकले गेले आहेत आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती 13. स्टेप आउट मध्ये ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, जातोय सीमारेकडे दिशेकडे. चौकार हा गेला शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वरचा चौकार. एकदा होऊ दे डीजे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद संघाची धाव संख्या झालेली आहे ती 17. आणि खरोखर खतरा ठरत गेला तो म्हणजे स्वप्नीलने हॅट्रिक केली, ती म्हणजे चौकाराचे लगातार 3 चौकार मारले गेले आहेत. खूप टाळ्या होत्या त्याच्यासाठी. पहिले जर चौकारांची हॅट्रिक कोणी केली असेल तर तो आहे गोटेवाडी या संघाचा युवा स्टार फलंदाज स्वप्नील. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली आहे ती बिनबाद 17. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पांगणोली या संघाचा अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्याकडे अनुभव खूप आहे. अनुभवपणाला लावावा लागेल. निर्धाव चेंडू टाकाव्या लागतील ते अमितला, कारण अमितने असे अनेक कारनामे केलेले आहेत आपल्या गोलंदाजीमधून. दहिसर इथे झालेल्या टुर्नामेंटमध्ये त्यांच्याच गावदेवी चषकमध्ये चांगली अचूक गोलंदाजी केली होती आणि मालिकावीर चषकचा मानकरी ठरला होता तो गोलंदाज आहे अमित. अचूक गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. पंच आमच्याकडे वळतात आणि नो बॉलचा इशारा करतायत. कुठेतरी दंडित केलं जाते गोलंदाजाला एक चेंडू एक्स्ट्रा टाकण्यासाठी आणि फ्री हिटचा चान्स मिळतोय तो आतिशला. आतिशने आता वैयक्तिक धावसंख्या उभारली गेली आहे त्याची 5 आणि संघाची धावसंख्या होते ती 18. 20 पावलांचा रनअप अमित गोलंदाजीसाठी घेतो आणि चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहेत. निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीमधून तो म्हणजे अमित. आत्मविश्वासपणाला लावतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. आयोजकांच्या वतीने सूचना येते सर्व कर्णधाराने सेकंड इनिंग ही 2 षटकांचा असेल आणि जुना बॉल असेल ही दक्षता घ्यायची आपण. अमित चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. असेच निर्धाव चेंडू टाकाव्या लागतील पण कुठल्याही गोष्टीचा दडपण घेतलं नाही तो म्हणजे आतिशने. लेग साइडला कट केला आणि एक धाव परिपूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असतात त्याला स्वप्नीलने माघारी परतावं लागलंय, कारण का कुठल्याही गोष्टीची रिक्स आपल्याला घ्यायची नाही. आपल्याला सामना विजयाकडे वाटचाल करत न्यायचा आहे. पण अमित अनुभव आहे अमितकडे गोलंदाजीचा, निर्धाव चेंडू टाकण्याचा, अचूक गोलंदाजीचा जादूगार ज्याला मानलं जातं अशी गोलंदाजी करतो तो अमित. तो आत्मविश्वासाने ती गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पण बॅटची कडा घेता ऑफ साइडला. एक धाव परिपूर्ण. एकेरी धावेबरोबर संघाचा स्कोरबोर्ड पुढे सरसावतोय 20 या आकड्यावर. अमितच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत कोणी मोठा फटका खेळू शकला नाहीये. 4 चेंडूंमध्ये वैयक्तिक फक्त 3 धावा खर्ची केली गेलेल्या आहेत. 3 चेंडू झाले, सॉरी 3 चेंडू आणि 2 धावा खर्ची गेलेल्या आहेत. 3 धावा खर्ची केलेल्या आहेत. याचबरोबर संघाची धाव संख्या होते ती 20. पण घोटेवाडी या संघाचे दोन्ही सलामीवीर अजून मैदानामध्ये दाखल आहेत. अचूक फलंदाजी करतात आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. 1D 2D रन घेऊन संघाचा स्कोरवर पुढे कसा सरसावला जाईल याच्याकडे लक्ष देत आहेत ते म्हणजे आतिश आणि स्वप्नील. अमितचे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक चालू आहे. 4 चेंडू फेकले गेले आहेत. आता मात्र पंच अमितला दंडित करतात. एक आवाज